आज देशभर संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांनी एक दिवसाचा संप आयोजित केलेला आहे। हा संप कशासाठी आहे तर केंद्र सरकारनं संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी जे कायदे होते गेल्या 21 नोव्हेंबरला मोदी सरकारनं कामगारांचे 29 कायदे रद्द केले, ज्यामध्ये कामगारांना संरक्षण होतं, 8 तासाचं काम होतं, किमान वेतन होतं, 8 तासापेक्षा जास्त काम केलं तर त्याला ओव्हर टाईमचा पगार होता, ग्रॅच्युटी होती, अन्य सगळ्या कायदेशीर सुविधा होत्या। मात्र असणारं संरक्षण काढून घेतलं आणि आता संरक्षण नसणाऱ्या 4 श्रमसंहिता मोदी सरकारने 21 नोव्हेंबरमध्ये लागू केलेल्या आहेत। त्या सगळ्या कामगार विरोधी आहेत, मालक धार्जिन आहेत आणि या संबंधी विरोध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी C2 आणि MSMR यांच्या वतीनं प्रांतांना निवेदन दिलेलं आहे। केंद्र सरकारला आम्ही आवाहन करतोय, हे जे तुम्ही कामगार विरोधी 29 कायदे रद्द केलेत ते कायदे पुन्हा सुरू करा। कामगाराचे अधिकार होते ते अधिकार सुद्धा पुन्हा बहाल केले पाहिजेत। ते जर केले नाही तर उद्याच्या काळामध्ये आम्हाला देशातल्या संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना प्रचंड असं आंदोलन करावं लागेल। कदाचित या मोदी सरकारला उलथून टाकावं लागेल। अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या सरकारला देत आहोत।